जागा घ्यायचा अधिकार त्यांना आहे. आमचं काही दडपशाहीचं सरकार कधी नव्हतं आणि कधी असणारही नाही. त्याच्यामुळे जर भाजपला त्यांच्या मीटिंग्स घ्यायच्या आहेत तर त्यांचा अधिकार आहे. नाहीये त्याच्यामुळे मला नाही माहिती ते कुठे आहेत. तुम्ही दोघांचा कुठला प्रश्नाला उत्तर देऊ. बंडखोर आमदार ज्यावेळी या सगळ्या मुद्द्यांवरती टीका करताना राष्ट्रवादीवरती टीका केली जाते, कारण राष्ट्रवादीने निधी वाटपामध्ये कुठेतरी थेट नाराजी फक्त राष्ट्रवादीच्या पक्षाबद्दल आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. असं मला वाटतं लेट डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना. मला वाटतं तुमच्याच कुठल्या तरी चॅनलवर आणि वर्तमानपत्रांमध्ये कुणाकुणाला किती निधी आला आहे हे स्पष्ट झालेलंच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मला We see that there are some of the channel who has already shown about who is getting what portfolios. So I believe one should wait for the final decision and not give a decision so fast. काम हो रहा है, क्या कोई गड़बड़ी करने की कोशिश की जा रही है, इस पर क्या प्रतिक्रिया आपकी? देखो GR जो होता है ना वो माँ बाप जनता है ना उसके लिए होता है, वो किसी का पर्सनल बेनिफिट नहीं होता है. तो आपने सिराना करनी चाहिए कि इतने सारे GR निकले. म्हणजे आम आदमी जो शोषित है, पीड़ित है, वंचित है, कोई सीनियर सिटीजन्स है, कोई महिला है, उन सब के लिए ही तो सरकार होती है. सरकार का काम क्या होता है? लोगों की, जनता की सेवा करना. इसीलिए तो सरकार होती है. और सरकार इतना अच्छा अगर GR करके काम कर रही है तो आपने सिराना करनी चाहिए कि वाह व्हाट अ गवर्नमेंट. खात्यांमध्ये फेरबदल झाले, खात्यांमध्ये फेरबदल झालेला आहे. While these GRs were also being passed as well, because we have seen now that the numbers are not in your favor. See, my whole point is that administration is a way of serving people. So if the GRs are going to help citizens of Maharashtra, you should encourage it. खात्यांमध्ये फेरबदल झालेला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे की तरफ से तमाम I can only reply once at a time. तमाम विधायकों को बुलाने की कोशिश हो रही है. एक इमोशनल अपील उद्धव ठाकरे की तरफ से की जा रही है, जबकि शिवसेना के तमाम नेता उनके खिलाफ बात कर रहे हैं. साथ ही आदित्य ठाकरे का ये भी कहना है कि इन नेताओं को लेकर पहले ही आगाह किया गया था कि इन्हें दोबारा चुनावी मैदान में ना उतारें, फिर भी उन पर विश्वास करके उतारा गया. इस पर आपकी क्या प्रतिक्रिया? ये सब मुझे पता नहीं. मैंने सिर्फ उद्धव जी का जो भाषण, वो जो ट्वीट आया है वही मैंने देखा है. और मेरे ख्याल से ये जो शिवसेना है वो माननीय बाला साहब और माँ ने मिल के बनाई है. हर फंक्शन में जब बाला साहब रहते थे माँ उनके साथ खड़ी रहती थी. और जब मैं उद्धव जी को मिलती हूँ मुझे हमेशा माँ की याद आती है, क्योंकि उनका स्वभाव, उनका रहन सहन बहुत माँ की तरह है. और एक फैमिली की तरह ये पार्टी हमेशा रही है और आगे भी रहेगी. और हमारे so interesting that I am so patiently talking to y'all and y'all are in such a rush. बंडखोर आमदार माझं संपलं नाही आहे. I am not done. If you then you will not get me. You have made me lose my whole thinking track. I was fully on a track. You don't have to be sorry. Don't be sorry. What happens is I'm genuinely speaking from my heart. So if you speak in the middle, then the data goes away. But see, I have emotionals with that family. This is not, for people, politics is transaction and opportunity. For me, these are all emotions. Whichever party, we believe in human relations. We are not here to just do all the wrong things. We are here to do the right things. Why did I get into politics? Here to serve people and to make good legislation. That's what politics is all about. And रिश्ते ही तो होते हैं, याद रखना. सत्ता आती है और जाती है, सिर्फ रिश्ते रहते हैं. पर अगर रिश्तों की बात करें तो वो रिश्ते तो अब टूट रहे हैं, क्योंकि सारे जो नंबर है एकनाथ शिंदे के पास में जो लगातार विरोध कर रहे हैं. और दूसरी तरफ उनका ये भी कहना है कि अगर भाजपा के साथ सरकार बनाई जाती है तो वो वापस आने के लिए तैयार हैं. मेरे ख्याल से जो भी उनका प्रपोजल हो, आज का जो अपील उद्धव जी ने किया है वो एक बड़े भाई के नाते किया है. और आप सबको याद होगा कि माँ और बाला साहब ने उनका उत्तराधिकारी, उन्होंने खुद जब वो एक्टिव थे तभी उद्धव जी को ये जिम्मेदारी बाला साहब ने दी है. और एक बड़े भाई के नाते अगर आज उद्धव जी एक अपील कर रहे हैं, जो भी उनकी समस्या है वो घर में होनी चाहिए. तो अगर वो घर आए और अगर उद्धव जी ने अपील किया है
तो अगर वो आके एक बार उद्धव जी से बात कर सके तो कुछ ना कुछ हल निकल सकता है। बट डेमोक्रेसी और रिश्ते ये सिर्फ डायलॉग से ही करते हैं। डायलॉग बंद होना, इससे तो कौन सा प्रश्न इस देश में या दुनिया में छूटा है बताइए। सो डायलॉग इज़ अ मस्ट, और कंसिस्टेंटली उद्धव जी अपील कर रहे हैं, और डायलॉग के लिए वो बैठने, आमने सामने बैठने के लिए तैयार है। But ma'am, but are you still not a hopeful? hearing problem. So you can talk to me very nice. Because you're shouting in my ear. आशावादी हैं मैम आप लोग Ma'am, अभी भी? because Eknath Shinde has all the numbers and there is an impending floor test as well. And so, what are you? Where is the NCP going to lie in that? Because the floor test is First impending in the of all, Maharashtra. Mr. Shinde doesn't have 144. He has, to the best of my knowledge, 50. So I really don't know what his plans are. Very hard to. I mean, I won't be able to judge such a पर situation. अगर आप फ्लोर लोग टेस्ट आशावादी होता हैं है मैम अभी महाराष्ट्र उनके लेजिस्लेटिव वापसी को असेंबली को लेके, तो क्या इसमें प्रतिक्रिया रहेगी? क्योंकि वो कह रहे हैं कि उनके पास I am not an astrologer, so I can't tell you what the numbers are. To the best of my knowledge, what I know from all of you, as well as what I read, I have limited information. My information is either through you or through the newspapers. And he has 50 according to what I say. And for Maharashtra Assembly, you need to cross 144. So I really can't be able to tell you or help you in a way that how he's going to reach their number. I have no access to any विधायकों more की वापसी को information. लेकर आशावादी हैं मैम अभी आप लोग, क्योंकि पवार साहब लगातार बोल रहे हैं उद्धव कि ठाकरे अभी भी 21 हम तारखेलाच किसी तरह खरं तर के राजीनामा बैठे हैं, देणार विधायक होते. वापस आएंगे. त्यांना शरद पवारांनी कैसे थांबवलं देखते हैं अशा मैम पद्धतीची चर्चा. क्या मी आशा तुम्हाला खरं सांगू, मला ह्याची माहिती नाही. जे लोक ह्या ॲग्रिकल्चर अँड कल्टिवेशनसाठी बातम्या देत असतात, त्यांनी पेरणीमध्ये जर जास्त लक्ष घातलं तर या राज्याच्या शेतकऱ्याचा आणि तुमच्या माझ्या अन्नदात्याला जास्ती मदत होईल. मॅम, आपण भावनिक आशावादी साथ हैं क्या घालतायत, मॅम अभी तुम्ही भी? सुद्धा भावना व्यक्त केल्या. मात्र जे बंडखोर आमदार आहेत ते थेट म्हणतात की राष्ट्रवादीमुळे शिवसेनेत फूट पडतीये आणि जर राष्ट्रवादीकडनं फारकत घेतली तर आम्ही येऊ, असं नाही. तथ्य वाटतं त्यात. हो, पण हे बघा, आता त्यांना तथ्य वाटतं. गंमत मला एवढ्याच गोष्टीची वाटते की जे सगळ्यात पुढे येऊन बोलतायत ते सगळे आधी राष्ट्रवादीतच होते, हे विसरून चालणार नाही आपल्याला. दीपक भाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता, असे किती तुम्हाला उदाहरणं देऊ त्याच्यातले जे आज पुढे आहेत, ते सगळे राष्ट्रवादीतच होते. पण आम्ही कधीही त्या नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी ते पक्ष सोडून गेले असतील तर आमच्या मनात त्यांच्यासाठी नेहमी प्रेमाच्याच भावना Even if राहतील. they कारण left माझं the स्वतःचं party, मत even if असं they आहे, आपल्या take out their नेत्याच्या आणि support वडिलांच्या from आयुष्यात Mahavishnu एखादा but माणूस still we 2 don't have मिनिटाचाही any आनंदाचा problem with क्षण them. घेऊन We गेला don't have असेल any तरी individual मी problem कधीही with त्या them. व्यक्तीच्या विरोधात बोलणार नाही. कारण I am not माझ्या going to आईची speak आणि against मला anyone, महाराष्ट्राच्या संस्कृतीची against any जाणीव आहे individual. की ज्या नात्यामध्ये कधीतरी आपण एकत्र एका ताटात जेवलो असू, त्या मिठाला जागायची सवय किंवा माझी स्वतःची संस्कृती आहे, हेच छत्रपतींनी मला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे वेदना एकाच गोष्टीच्या होतात की I ज्या am sure one of लोकांनी the either day अनेक वर्ष everyone will राष्ट्रवादीत come along होते, because we त्यानंतर ते have सेनेत been गेले. together आम्ही त्याचा since नेहमी a year मान now, and सन्मानच I केला know आणि individual प्रेमाचंच people there, नातं so ठेवलं. that is आणि the reason माझ्या I don't want to त्यांच्या speak against them. सगळ्यांबद्दल कालही प्रेम होतं, आजही आहे आणि उद्याही आहे. I have love for everyone. It was yesterday, it is today, and it will be forever. I have no problem with any of the individual right now who is not in Maharashtra but in Guwahati. ज्या काही मागण्या असतील त्या टेलिव्हिजनवरनं नाती आणि सरकार चालत नाही. तो समोरासमोर तुम्ही काय म्हणता, आपण Whatever the demand is something they have to come and speak and talk about it face to face and not through the television. तुम्ही शाहू फुले This is something they have to understand and they have to respect. समोरासमोर तर बसलं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, If they have any demand, they can come to Mumbai. They should come and ask to talk, to speak face to face. They should come here and make the demand in front of the chief. सदानंदला सांगा की तू रोज 6च्या ऐवजी 6:15ला उठ. मग तुम्ही त्याला विचारायचं, सदानंद सुळे तुम्ही 6ला उठला ना तर रुसलेल्या ताई परत येतील. असं नसतं. ते सदानंदचं आणि माझं भाषण आमच्या घरात झालं पाहिजे. जी काय आमचे मतभेद असतील ती घरात आहे आणि चर्चेतूनच मार्ग. Whatever the problem and issue is, the one should be come. चर्चेतूनच. अहो, जर्मनीमध्ये एवढी भिंत तुटून एक झाली ना जर्मनी. नाती असतात किंवा जबाबदारी असतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे, माझे जरूर मतभेद असतील, आम्ही करतो, पण चर्चेतूनच मार्ग निघतो ना. एखादं विधेयक जेव्हा येतं, मी लोकप्रतिनिधी आहे हो,
माझं काय काम आहे You're the representative. I am the representative of the people. I should know that I should not come in between, but important is that they should understand their responsibility as well. मी पुन्हा म्हणते की एखादा मूल जर काही वेगळं काही करू पाहत ते तर आज उद्धवजींनी ते जे काय तुम्हाला चूक म्हणा, रुसणं म्हणा, फुगं म्हणा, पोटात घ्यायची दानता एक मोठा भाऊ म्हणून दाखवलाय. तो एक घरातला मोठा दाखवत असेल तर ते सगळं विसरून Whatever the message that has been sent by Uddhav Thackeray is something like being very responsible, and he's been like a elder brother. सेनेला सल्ला आहे, कारण जेव्हा भाजपसोबत काही राष्ट्रवादीचे आमदार तेव्हा गेले होते तेव्हा So I believe that everyone should come and speak whatever the demand is, should come and talk to them face to face. माझं म्हणणं असतं कोणाशी चर्चा तर झालीच पाहिजे. आता माझं पार्लमेंटमध्ये रोज आम्ही भाषण करतो, आम्ही त्यांचं ऐकतो, ते आमचं ऐकतात, त्या चर्चेतूनच निघते. आता कालचंच उदाहरण मी देते. They should be talked, because even if we are in the parliament, we do listen and we even do talk about whatever our demands or proposals are. निर्मलाजींकडून मला त्याचं So उत्तर the आहे. importance is चर्चा the तर talk. झालीच पाहिजे ना. एकीकडे तुम्ही डेमोक्रेसी म्हणता, आम्ही At one side संविधानाच्या you've been चौकटीत talking about राहणारे वागणारे लोक आहोत. democracy. तर जरी त्या We are the people who respect the democracy, च्या बाजूनी उभं our राहायचं, कारण का constitution. हा देश संविधानाने चालतो. तर संविधान काय आपल्याला अधिकार And the देतं? constitution says चर्चा that करा. whatever the That's demand why is, we are the if the largest politics should democracy in come the and world. speak openly, Let's respect but it. do एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे संजय राऊतांना ईडीचं समन्स आलेलं आहे. 1 तारखेला पुन्हा एकदा त्यांना हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आले. कसं हे दुर्दैवी हो. म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की ईडी सारखी जी संस्था खरंच ह्या देशामध्ये ईडीचा अध्यक्ष कोण आहे, कुणाला नोटीस आली आहे 5-1 वर्षापूर्वी कुणाला माहितीच नसायचं. आता आमच्याकडे गावाकडे I पण don't गेला know, ना this तर is ते really म्हणतात very ताई shocking याला getting ईडीची an नोटीस आली. म्हटलं तुला notice बरोबर by माहिती the ईडी आहे. तो म्हणलं enforcement नाही directorate. इथपर्यंत पोहोचलंय. त्याच्यामुळे ईडी आता फार before the गावापर्यंत years we were not even knowing about the enforcement direction, but nowadays we can see that a regularly notice that has been issued, the summons that has been issued by the ED. मुझे हमेशा लगता है कि ये जो इन्फोर्समेंट एजेंसीज है दे आर वेरी सीरियस एंड दे शुड बी कम्प्लीटली इंडिपेंडेंट. जिस तरह आज नोटिस आ रही है जैसे खैरात बांटी जा रही है, और आप देख रहे हैं जिस तरह से जो ऑफिसेज मतलब जो आप राज्य जो देखे, जिस राज्य में थोड़ा सा कोई विरोध करे तो उसको ईडी की नोटिस आ जाती है. ऐसा ट्रेंड और डेटा बता रहा है. सो इट्स वेरी वेरी अनफॉर्चुनेट. और एक दूसरी बात जो मैंने पहले भी कही थी, 1-2 विधायक महाराष्ट्र के भी है जो मैं पार्लियामेंट में बोली, कोई ऐसी चीज़ नहीं बोल रही हूँ जो मैंने कभी कही नहीं है. आई एम रिपीटिंग माई सेल्फ. बट पार्लियामेंट में आप ही के एक चैनल में 2 विधायक है, एक विधायक है और एक वरिष्ठ नेता है बीजेपी के. उन्होंने कहा था हमारी तो कोई चिंता नहीं है, हम लोग तो बीजेपी में आ गए तो हमारे को ईडी की तो कोई नोटिस है. मैं नहीं कह रही हूँ, ये बीजेपी के विधायक और एक वरिष्ठ नेता जिनका मैंने आप ही के चैनल पे देखा था. अगर ऐसा हो तो ये देश के लिए, और फिर मैं कहूँगी ये संविधान के लिए, ये थोड़ी खतरे की चीज़ है. और किसी भी देश, किसी की भी सत्ता हो, किसी की देश के लिए ये अच्छी बात नहीं है. एकनाथ शिंदे म्हणतात की दाऊदसोबत जे गेले त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये राहू नये अशी आमची इच्छा आहे. त्याबद्दल काय सांगाल? ते कुणाबद्दल बोलताय ते मला कसं माहिती असेल? मला नाही माहिती. त्यांचं एकंदर नवाब मलिक यांच्याबद्दल म्हणणं आहे. असं म्हणलेत का ते? हो. नाव घेतलंय त्यांनी? नाव घेतलंय का? दाऊदची नाव घेतलंय का? हां, मग हाऊ कॅन यू हायपोथेटिकली. आता तुम्ही मला सांगितलं ही बिल्डिंग आहे ना, ह्याचं नाव मंत्रालय, असा कसा विचार करू? ॲज इज वेग ना, इट्स टू वेग. वेगवर कसं मी उत्तर देणार? बॉस मैं उनकी पीए नहीं हूँ ना ऑपरेटर हूँ, तो मुझे कैसे पता है कौन सा घुमा रहे हैं वो नंबर? आई हैव नो एक्सेस टू सच इन्फॉर्मेशन.